त्या सेक्टरचा थोडंसं ॲनालिसिस चार्टिंगच्या मार्फत करण्याचा प्रयत्न करत आहे. तो सेक्टर म्हणजे निफ्टी फार्मा. फार्मा सेक्टर हा बऱ्याच दिवसापासून कन्सोलिडेट एक झोनमध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. चार्टिंग अनालिसिस करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण मंथली चार्टवर पाहूया. हा आहे निफ्टी फार्माचा मंथली चार्ट. प्रिव्हियस हाय जो होता निफ्टी फार्माचा तो अराउंड 14,100च्या आसपास आहे. तर आपण एक ट्रेड लाईन किंवा एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केलेली आहे इथे. त्याच्यानंतर पुढे आपण विकली अनालिसिस म्हणजे विकली चार्टवर जाणार आहोत आपण. एक विकली चार्ट काढल्यानंतर आपण एक सुंदरशी अशी ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे इथे, जे की मार्च ला सपोर्ट आहे तिचा किंवा तिथून ड्रॉ केलेली आहे आपण, आणि अशी एक सुंदरशी ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे. त्या ट्रेड लाईननी 1, 2 आणि 3 टाइम्स तिने सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे ही ट्रेड लाईन आता आपल्याला व्हॅलिड झालेली आहे. मोस्टली जेव्हा ट्रेड लाईन 2 to 3 टाइम्स जेव्हा व्हॅलिड होते तेव्हा ती एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत असते, असं चार्टिंग किंवा टेक्निकल अनालिसिस मध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे फॉर ट्रेड लाईन. नंतर आपण जर डेच्या चार्ट मध्ये गेलो, जर डेच्या चार्ट मध्ये गेलो आपण, ही आपली येलो कलरची लाईन आहे, ती मंथलीची आहे. ही ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे बॉटम पासून, आणि मागच्या काही दिवसापासून एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून 15,500 म्हणजे 14,600 च्या आसपास एक त्यांनी स्ट्रॉंग रेजिस्टन्स बनवलेला आहे. तो रेजिस्टन्स तिने 1, 2 आणि 3 टाइम्स 1, 2 आणि 3 टाइम्स तिने चेक केलेला आहे, बट ब्रेकआउट मात्र दिलेलं नाहीये. नाव आता आपण जर मागच्या 2-3 सेशन मध्ये पाहायला गेलं तर निफ्टी फार्मानी इथे एक सपोर्ट घेतलेला आहे, जो की एक ट्रेड लाईन आणि मंथली चार्टची जी लाईन होती तिला क्रॉस मात्र केलेलं नाहीये. म्हणजे तिने ऍक्ट ॲज सपोर्ट घेतलेला आहे आणि आता तिथून तो अपवर्ड जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या कॅन्डल जर आपण बघितल्या, ह्या कॅन्डल एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहेत, जे की बॉडी जी बॉडी आहे त्याची, ती बॉडी एक बायरचा किंवा एक बुलिशनेस सिग्नल आपल्याला देत आहे. इन हाऊ केस निफ्टी फार्माने 15,600 चा रेजिस्टन्स तोडला आणि आज 15,600 च्या वरती जर क्लोज राहिली तर निफ्टी फार्मामध्ये नेक्स्ट अपकमिंग वीक मध्ये आपल्याला एक बुलिश सिग्नल पाहायला मिळू शकतो. आता निफ्टी फार्मामध्ये काही स्टॉक आहेत, त्यांच्या वेटेज नुसार आज 1-2 स्टॉकचं मी तुम्हाला अनालिसिस सांगतो. पहिला जो आहे तो सन फार्मा, सगळ्यात जास्त वेटेज आहे सन फार्माला. वीकली चार्ट प्रिव्हियस हायचा आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, त्या लाईनला तर सुंदरसा असं एक विकली चार्टवर ब्रेकआउट दिलेला आहे. प्लस व्हॉल्यूम जे इथे पाहायला, इथे जे व्हॉल्यूम पण पाहता, व्हॉल्यूम पण एक स्ट्रॉंग सिग्नल देत आहे बुलिशचा. प्लस जो माझा रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे विकली चार्टवर, तोही त्यांनी क्रॉस केलेला आहे. म्हणजे सन फार्मामध्ये एक
बुलिश सिग्नल आपल्याला पाहायला मिळत आहे. डेच्या चार्टवर जर गेलो आपण तर आपल्याला एक सुंदरशी अशी व्हॉल्यूम इथे क्रिएट झालेला दिसत आहे आणि त्या व्हॉल्यूमने हा ब्रेकआउट दिलेला आहे. त्यामुळे सन फार्मा हा माझ्या अपकमिंग सेशन मध्ये रडारवर असणार आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे डॉक्टर रेड्डी. वीकली चार्टवर जाऊया आपण. वीकली चार्टवर जर पाहिलं आपण तर मी एक ट्रेड लाईन ड्रॉ केलेली आहे. ऍक्ट ॲज आणि इथे त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. इन अँड आउट तो त्या आसपास ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. जर डे चार्ट मध्ये जाऊया आपण. डॉक्टर रेड्डीने जो प्रिव्हियस हाय होता एक याच्या अगोदर पाहूया. एक डॉक्टर रेड्डीने ते एक स्ट्रॉंग अशी बिअरिश कॅन्डल दिली होती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर तो एक कन्सोलिडेट झोन मध्ये ट्रेड करताना दिसत आहे आणि ही जी लाईन आहे व्हाईट कलरची 200 EMA ची लाईन आहे. नाव आता तो 200 EMA च्या वर ट्रेड करताना दिसत आहे. इन एन हाऊ केस जर डॉक्टर रेड्डीने 4980 म्हणजे जवळजवळ 5000 ची लेवल जर ब्रेक केली तर अपकमिंग सेशन मध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग अप मूव्ह इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे डॉक्टर रेड्डी हा माझ्या एक अपकमिंग सेशन मध्ये एक रडारवर असणार आहे. तर दुसरा होता लुपिन. लुपिनचा वीकली चार्ट पाहूया. लुपिन हा वीकली चार्ट मध्ये 200 EMA च्या आसपास ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. इथे ब्रेकआउट दिलेला आहे, परत अप गेलेला आहे, परत डाऊन, परत अप. नाव इन केस जर लुपिन फार्माने वीकली चार्टवर 200 EMA स्ट्रॉंग व्हॉल्यूमने ब्रेकआउट दिला तर अपकमिंग सेशन मध्ये एक आपल्याला स्ट्रॉंग रिबाउंड आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. तेच आपण डेच्या चार्टवर पाहिलं. तो 200 EMA पासून बरेच लॉंग ट्रेड करत आहे आणि डाऊन साइडला ट्रेड करत आहे. त्यामुळे तो एक माझ्या वेटिंगला असणार आहे. त्याच्यामुळे एक इथे आपल्याला लुपिन मध्ये वेट अँड वॉचची ही आहे स्थिती आहे. पण लुपिन मध्ये माझी एक स्वतःची मी लेवल ड्रॉ केलेली आहे जी आहे 992 990. जर ही क्रॉस केली तर डेफिनेटली मी हा इथला जो गॅप फिलअपचा गॅप आहे इथे एक छोटासा ट्रेड किंवा एक प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. त्याच्यानंतर दुसरा जो आहे माझा अल्किम. अल्किमला वीकच्या चार्टवर जाऊया. ऑलमोस्ट त्यांना प्रिव्हियस हाय जो आहे तो ब्रेक दिलेला आहे. बट ह्या वीक मध्ये त्यांनी एक बिअरिश कॅन्डल दिलेला आहे ऍट द टॉप साइडला जे की हॅमर टाइप आहे आणि तो 20 EMA पासून बऱ्याच अप मूव्ह किंवा लॉंग ट्रेड करताना दिसत आहे. डेच्या चार्टवर जाऊया. डेच्या चार्टवर हे पहा, तो अजूनही रिलेटिव्ह माझा जो रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे तो अजूनही निफ्टी 50 ला अजूनही आउट परफॉर्म सेक्शन मध्ये ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे इन अँड हाऊ केस त्याच्यामध्ये अजूनही बुलिशनेस कायम आहे. आता आपण ही ट्रेड ड्रॉ केली होती.
ही प्रिव्हियस हाय आहे, तिनं इथे अल्केमने ब्रेकआउट दिलेला आहे विथ रायझिंग व्हॉल्यूम आहे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथून तो परत खाली 20 ml ला रिटेस्ट करताना दिसत आहे. तर अल्केम हा माझ्या अपकमिंग सेशन मध्ये रडारवर असणार आहे. इन अँड हाऊ केस जर अल्केमने 4020 ची लेवल जर ब्रेक केली तर एक इंट्राडे आणि एक शॉर्ट टर्म साठी मी ट्रेड घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करेन. त्याच्यामुळे सन फार्मा आणि डॉक्टर रेड्डी मध्ये मी सध्या बुलिश आहे आणि लुपिन आणि अल्केम मध्ये एक वेट अँड वॉच ची माझी स्थिती आहे. इन अँड हाऊ केस जर निफ्टी फार्मानी जर माझ्या प्रिडिक्शन नुसार जर ब्रेकआउट दिला तर डेफिनेटली अपकमिंग सेशन मध्ये तुम्हाला एक फार्मा सेक्टर मध्ये अपॉर्च्युनिटी भेटू शकते. तरी मी कोणतंही रिकमेंडेशन करत नाहीये, तुम्ही तुमचं ओन अनालिसिस करून किंवा ऍडवायझर कडून ऍडवाइस घेऊन ट्रेड करू शकता. तर आज सेक्टर अनालिसिस मध्ये बस एवढेही. थँक्यू.